नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसरा पाठ बघूया. भरती ओटी. या ठिकाणी चित्र दिले आहे. या चित्रांवर आपल्याला काही प्रश्न विचारले आहे. अर्थातच हे प्रश्न महत्वाचे नाही, पण समोरची माहिती समजून घेण्यासाठी आपल्याला कामी पडेल. बघूया आपण. पुढील छायाचित्रांचे निरीक्षण करा, प्रश्नाची उत्तरे सांगा व चर्चा करा. दिलेली दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहे की वेगवेगळ्या ठिकाणची आहे? दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा. अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? स्पष्टीकरण. वरील दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणाहून घेतलेली आहे. समुद्रकिनारी काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे, तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे दिसते. सागर जलाच्या हालचालींना आपण भरती ओहोटी म्हणून ओळखतो. बघा, सागर जलाच्या हालचालींना आपण काय म्हणून ओळखतो? भरती ओहोटी म्हणून ओळखतो. सर्व समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकारे भरती ओहोटी येत असते. भरती ओहोटी या नैसर्गिक घटना असून त्यामागचे शास्त्र आपण समजून घेऊया. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. हे लक्षात घ्या. भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. बघा, भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण कधी होते? दर 12 तास 25 मिनिटांनी. पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज व स्वाभाविक वाटते, परंतु याचा थेट संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असते. तुमच्या वहीवर खडा किंवा खडू यासारख्या वस्तू ठेवा व वही जोरात डावीकडून उजवीकडे हलवा. या ठिकाणी काही कृती करायला सांगत आहे, ऐकून घ्या फक्त. या ठिकाणी वहीवर खडू ठेवून जोरात वही हलवणारी मुलगी दाखवली आहे. बघा, आता तुम्हाला वाटेल हे काय आहे, आपल्या कामाचं तर नक्कीच नसेल, पण हे आपल्याला केंद्रोत्सारी बल समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघूया आपण. कढीच्या डब्यात पाणी घ्या. कढी हातात धरून डब्बा गरगर फिरवल्यास काय होते ते पहा. मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन मिक्सर चालू करा. निरीक्षण करा. अर्थातच हे करायचं नाहीये, हे फक्त आपल्याला केंद्रोत्सारी बल म्हणजे काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गोफण, पंखा फिरवतानाचेही निरीक्षण करा. अर्धा पेला पाणी घ्या. पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोलाकार फिरवत राहा. पाण्याच्या बाबतीत काय घडते याचे निरीक्षण करा. या ठिकाणी पाण्यासह पेला हलवणारा मुलगा दाखवला आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला केंद्रोत्सारी बल म्हणजे काय समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी बघा, केंद्रोत्सारी म्हणजे काय? केंद्रातून बाहेर पडणारा. म्हणजेच पेल्याला हलवलं तर केंद्रामधून म्हणजेच प्याल्यामधून पाणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. किचन बोटात धरून गोल गोल फिरवताना काय घडते याचे निरीक्षण करा. या ठिकाणी किचन बोटात धरून गोल गोल फिरवताना मुलगी दाखवली आहे. यावरून सुद्धा आपल्याला केंद्रोत्सारी बल समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे एकदा ऐकून घ्या. बघूया आपण. खालील प्रश्नाच्या आधारे केलेल्या कृतीबाबत वर्गात चर्चा करा. खडू कोणत्या दिशेला पडला? पेल्यातील पाण्याचा फुगवटा कोणत्या दिशेला आला? किचनला जोडलेल्या वस्तू फिरताना कोणत्या स्थितीत होत्या? डब्यातील व मिक्सरच्या भांड्यातील पाण्याचे काय झाले? वरील कृतीमध्ये कोणकोणते बल कार्य करत होते? आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. बघा, वरील कृतीमध्ये कोणती बले कार्य करत असतील? केंद्रोत्सारी बल किंवा गुरुत्वीय बल कोणकोणत्या कृतीमध्ये जास्त आढळते? वरील सर्व कृतीमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम पहावयास मिळते. वरील सर्व कोणत्या कृतीमध्ये? ही कृती पाण्यासह पेला हलवणारी आणि किचन बोटात धरून गोल गोल फिरवणारी मुलगी, या कृतीमध्ये केंद्रोत्सारी बलाचे परिणाम पहावयास मिळते. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. हे लक्षातच ठेवा, विचारले जाऊ शकते आपल्याला. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. म्हणजे बघा, एखादी वस्तूचं असं या प्रकारे केंद्र असेल, या केंद्रातून बाहेर जाणारे या प्रकारे, हे समजून घ्या. केंद्रातून बाहेर जाणाऱ्या या शब्दाचा अर्थ. याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल. जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो. हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. हे लक्षात घ्या. बघा, जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास आपण बघूया. हा चक्राकार पाळणा बघा, लक्ष द्या. जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असेल. बघा, या ठिकाणी काय सांगत आहे? तुम्ही जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यावर पाळण्याचा जो चक्र आहे त्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असेल, हे सांगत आहे. आपण एकदा पाळणा बघूया. हा चक्राकार फिरणारा पाळणा बघा, हे पाळण्याचं चक्र आणि या ठिकाणी मुलं बसले आहेत तो पाळणा. आपण काय बघितलं होतं? ज्यावेळेस तुम्ही पाळण्यावर बसाल त्यावेळेस हा वेगाने फिरणारा जो चक्र आहे
या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा या प्रकारे झुकलेला असेल बघा. हे कशाचा परिणाम आहे? केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. केंद्रोत्सारी बल म्हणजे काय? केंद्रातून बाहेर जाणारा. बघा, या केंद्रातून तुमचा पाळणा बाहेर जात आहे का? या प्रकारे बघा, केंद्रातून बाहेर जात आहे. हा केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे, लक्षात राहू द्या. हे एकदा पुन्हा आपण वाचूया, म्हणजे नेहमीसाठी आपल्या लक्षात राहील. केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रातून बाहेर जाणारा. आपण आताच पाळण्याचं उदाहरण बघितलं होतं, केंद्रातून कशा प्रकारे बाहेर जाते. पेल्यामधून पाणी बाहेर जाणे म्हणजे पेल्याच्या केंद्रामधून पाणी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे बघा. याचा अनुभव तुम्ही स्वतःही घेतला असेल. जत्रेमध्ये चक्राकार पाळण्यात बसल्यास वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या बाहेरच्या दिशेने तुमचा पाळणा झुकलेला असतो. हा देखील केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. हे आपलं महत्वाचं नाही. केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल बघूया. आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. बघा, आपण प्रेरणा विचार नाही करूया, फक्त बलच विचार करूया समजून घेण्यापर्यंत. परिवलन म्हणजे काय होते? ते पृथ्वी स्वतःभोवती फिरणे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतो आपण. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते. बल म्हणजे शक्ती. बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल, एक प्रकारची शक्ती मिळते, आणि त्या शक्तीला आपण काय म्हणतो? केंद्रोत्सारी बल म्हणतो. हे लक्षातच राहू द्या. बघा, आणखी एकदा समजून घ्या. केंद्रोत्सारी बल म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्या फिरण्यामुळे पृथ्वीला एक प्रकारची शक्ती, एक प्रकारचं बल प्राप्त होते. त्या बलाला आपण केंद्रोत्सारी बल म्हणतो. हे लक्षात घ्या. केंद्रोत्सारी बलाचं कार्य बघूया. बघा, प्रेरणा, बल, शक्ती या शब्दांचा एकच अर्थ निघते. म्हणून कुठे प्रेरणा दिलं असेल, कुठे बल दिलं असेल तर कन्फ्युज होऊ नका. बघूया आपण केंद्रोत्सारी बलाचं कार्य. ही प्रेरणा म्हणजेच केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते. अतिशय महत्वाचं, लक्षातच ठेवा. केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते. या आकृतीमध्ये बघा, हे पृथ्वीचं केंद्र आहे आणि केंद्रोत्सारी प्रेरणा कशा प्रकारे कार्य करते? या प्रकारे केंद्रातून बाहेर जाण्याचं आपण पाळणा बघितलं होतं, पाळण्याचं उदाहरण. त्या प्रकारे केंद्रापासून बाहेर जाणे. आपण आणखी एकदा वाचून घेऊया. हे परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात. आकृती 3.5 पहा. ही आकृती. पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. आपल्यासाठी हे सुद्धा अतिशय महत्वाचं, लक्ष देऊन बघा. पृथ्वीवरील कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. म्हणजे ही पृथ्वी, या ठिकाणी कोणतीही वस्तू असेल, आपण सुद्धा राहतो, तर ही वस्तू केंद्रोत्सारी बलामुळे अवकाशात फेकली जाऊ शकते. या प्रकारे, त्या पाळण्या प्रकारे. परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते. बघा इथे काय म्हणताय? परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करत असते. बघा, ही आकृती आपण या ठिकाणी घेऊया. ही पृथ्वी आणि हे केंद्र पृथ्वीचं. बघा, केंद्रोत्सारी बल पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. या प्रकारे बघा, पृथ्वीभोवती कोणतीही वस्तू अशा प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. बघा, या प्रकारे आपण सुद्धा राहतो पृथ्वीवर, तर या प्रकारे पृथ्वीवरील वस्तू अवकाशात फेकली जाऊ शकते. परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने कार्य करते. या प्रकारे बघा, इथून केंद्रोत्सारी प्रेरणा आणि या बाजूने येते गुरुत्वाकर्षण प्रेरणा. हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. बघा, गुरुत्वाकर्षण बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी राहते. बघा, अतिशय महत्वाचं आहे. भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी का राहते? या प्रकारचा आपण प्रश्न विचारला जाऊ शकते. तर याचं उत्तर काय असेल? केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या विरुद्ध दिशेने कार्य करते, पण त्याच वेळी गुरुत्वाकर्षणाची शक्ती पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करते आणि ही प्रेरणा केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त असते. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्याच जागी राहते. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. आता आपण केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल बघितला. त्या ठिकाणी बघा, गुरुत्वीय बल आणि केंद्रोत्सारी बल दिला आहे. आपण पृथ्वीवर आहोत त्याच जागी का आहे? कारण गुरुत्वीय बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या अनेक पटीने जास्त आहे म्हणून. हे लक्षात घ्या. नाहीतर केंद्रोत्सारी बलामुळे आपण पृथ्वीवर राहू शकलो असतो का? नाही. भरती ओहोटी बघूया आपण. सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक कारणीभूत असतात. बघा, हे कारणीभूत घटक बघायच्या आधी तुम्हाला भरती
ओहोटी म्हणजे काय हे माहिती हवं? बघूया आपण. भरती ओहोटी म्हणजे काय बघूया. सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोत्सारी प्रेरणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती, तर घट म्हणजे ओहोटी होय. बघा, हे लक्षात राहू द्या. सागरी जलाच्या पातळीत वाढ म्हणजे काय भरती, तर घट म्हणजे ओहोटी होय. दोघांमधून एक लक्षात राहू द्या, वाढ म्हणजे भरती. ही माहिती आपण कुठून बघत आहोत? ही आपल्या 7वीच्या भूगोलच्या पुस्तकाच्या शेवटी काही शब्दांचे अर्थ दिले आहे, तिथून बघत आहोत. तुम्हाला हे कधी शब्दांचे अर्थ समजले नाही तर पाठाच्या शेवटी काही शब्दांचे अर्थ दिले आहे, तिथून बघून घ्या. भरती ओहोटी बघूया. सागर जलाला येणाऱ्या भरती ओहोटीस पुढील घटक कारणीभूत असतात. बघूया आपण कोणते घटक कारणीभूत आहे. चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल सुद्धा घटक कारणीभूत असतात भरती ओहोटीस, हे लक्षात घ्या. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे, परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोसारी प्रेरणा, बघा, इत्यादी घटक भरती ओहोटीस कारणीभूत आहे. या आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी बघा पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, तर इथे भरती, आणि इथे पाण्याच्या पातळीत घट झाली आहे, तर ओहोटी. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. बघा, आपल्याला असं वाटू शकते की सूर्य मोठा आहे आणि चंद्र लहान आहे, म्हणून सूर्याचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर जास्त परिणाम करते, पण नाही, चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त परिणाम करते. का? कारण चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. बघा, भरती ओहोटी कशामुळे होते? चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती ओहोटी येते, हे लक्षात घ्या. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. बघा, या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे या ठिकाणी भरती आली आहे, तर विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी भरती आली आहे, आणि या ठिकाणी ओहोटी आली आहे, त्याच्या विरुद्ध बाजूनी सुद्धा ओहोटीच आली आहे. हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे, हे लक्षात घ्या. हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे. आकृती 3.6 प्रमाणे पृथ्वीवरील भरती ओहोटीच्या स्थिती लक्षात घ्या. ज्यावेळी 0° रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180° रेखावृत्तावरही भरती असते. आपण रेखावृत्त शिकलो आहोत. किती आहे रेखावृत्त? कोणाला माहिती असेल, आठवत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. त्याच वेळी या रेखावृत्तांना काटकोन स्थितीत ओहोटी असते. जर भरती 0° व 180 रेखावृत्तावर असेल तर ओहोटी कोणकोणत्या रेखावृत्तावर असेल? बघा, 180 चे अर्धे किती? कोणाला या प्रश्नाचं उत्तर समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात? बघा, आपल्याला पृथ्वीवरून बाहेर जाण्यासाठी केंद्रोसारी बल कार्यरत असते, तर पृथ्वीकडे कोणतं बल कार्यरत असते? गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या दिशेत कार्यरत राहते. भरती ओहोटीचे प्रकार बघूया. ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीची कक्षा देखील कमी अधिक होत असते. सर्वसाधारणपणे अमावस्येला व पौर्णिमेला ती सर्वात मोठी असते, तर अष्टमीच्या दिवशी ती नेहमी लहान असते. या भरती ओहोटीचे अनुक्रमे उधाणाची व भांगाची असे 2 मुख्य प्रकार होते. उधाणाची भरती ओहोटी बघूया. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करत असते, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते, हे लक्षात घ्या. जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. आकृती 3.7 पहा. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते, ही उधाणाची ओहोटी असते. बघा, हे एकदा बघूया आपण. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते. हे बघूया आपण आकृतीमध्ये. पौर्णिमा या अमावस्येला चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेमध्ये आले आहे, आणि यांची शक्ती कशी झाली आहे? जास्त झाली आहे. या शक्तीमुळे या ठिकाणचं पाणी स्वतःकडे खेचून घेतलं आहे, आणि या ठिकाणी भरती आली आहे, उधाणाची भरती. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करत असतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. आकृती 3.7 मध्ये आत्ताच बघितलं आपण. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते, ही उधाणाची ओहोटी असते. भांगाची भरती ओहोटी बघूया. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थिती देते. बघूया आपण.
बघा या आकृतीमध्ये सूर्य, पृथ्वी व चंद्र काटकोन स्थितीत आले आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. बघा हे लक्षात घ्या. कोणत्या स्थितीला येते? प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन स्थितीत कार्य करतात. आकृती 3.8 पहा. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येते. हे बघूया. आकृती 3.8 मध्ये आपण सूर्यामुळे भरती वाचलं होतं, पण या ठिकाणी ओहोटी दिला आहे. आपण हे समजून घेऊया. बघा, ज्यावेळेस चंद्र, पृथ्वी आणि सूर्य काटकोन स्थितीत असते तेव्हा चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आहे सूर्याच्या माड्यानं. त्यामुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त आहे आणि या ठिकाणी भरती आली आहे. तर काटकोनात काय असेल? ओहोटी असेल. हे आपण वाचलं होतं. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. हे लक्षात घ्या. कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्याच्या पूरक न होता परस्पर काटकोनात असते. ही भांगाची भरती ओहोटी होय. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते. बघा, भांगाची भरती ओहोटी ही पातळी आहे समजा, आणि 1, 2, 3, 4 यापर्यंत भांगाची भरती ओहोटी असते. का? कारण या आकृतीमध्ये बघा, काटकोन स्थितीत असेल तेव्हा सूर्य या ठिकाणाहून आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरेल पाणी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी, आणि चंद्र आपल्याकडे गुरुत्वाकर्षण बल वापरेल पाणी खेचून घेण्यासाठी. त्यामुळे या ठिकाणी भांगाची भरती सरासरी पेक्षा लहान असते आणि ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असेल. ही आकृती बघा, उधाणाच्या भरती ओहोटीची आकृती आहे. या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेमध्ये आले आहे. त्यामुळे चंद्र आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण वाढलं आहे आणि हे गुरुत्वाकर्षण या ठिकाणी काम करत आहे. पृथ्वीवरती या ठिकाणचं पाणी स्वतःकडे खेचून घेत आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वात मोठी भरती येत आहे. का? कारण यांचं दोघांचं गुरुत्वाकर्षण इथं काम करत आहे. म्हणून पातळी बघा किती वाढली आहे. आता आपण भांगाची भरती ओहोटी बघूया. ही आकृती बघा, भांगाच्या भरती ओहोटीची आहे. या ठिकाणी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका काटकोन स्थितीत आले आहे. सूर्याने आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरलं आहे तर चंद्राने आपलं गुरुत्वाकर्षण बल वापरलं आहे. पण या ठिकाणी भरती आली आहे म्हणजेच काय? चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त पाणी खेचून घेतलं आहे आणि या ठिकाणी भरती आली आहे. पण हे कसं शक्य आहे? चंद्र तर लहान आहे आणि सूर्य तर मोठा आहे. मग अर्थातच सूर्याचं गुरुत्वाकर्षण बल जास्त असेल. मग या ठिकाणी भरती का आली असेल? याचं कारण बघूया. बघा, याचं कारण इथे बघूया. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. आहे का? आहे. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. हे अतिशय महत्वाचं आहे. त्या ठिकाणी भरती का आली होती? कारण पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. म्हणून बघा, चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून चंद्राचं गुरुत्वाकर्षण जास्त काम करते, जास्त परिणाम करते. त्यामुळे या ठिकाणी भरती आली आहे. हे लक्षात घ्या. या ठिकाणी आणखी एक प्रश्न राहतो. उधाणाच्या भरतीच्या वेळी भरतीची पातळी खूप जास्त होती, पण भांगाच्या भरतीच्या वेळी पातळी बघा कमी आहे. हे का बरं? कारण भांगाच्या भरतीच्या वेळेस चंद्र आणि सूर्य एका काटकोन स्थितीत आहे आणि हे आपलं बल वेगवेगळ्या दिशेमध्ये लावत आहे. बघा, चंद्र याकडून आणि सूर्य याकडून. चंद्र आणि सूर्य दोन वेगवेगळ्या बाजूने आपलं बल वापरत आहे. पण उधाणाच्या भरतीच्या वेळेस काय झालं होतं? ते दोघही एकाच बाजूला आपलं बल वापरत होतं. त्यामुळे तिथे मोठी भरती आली आणि या ठिकाणी दोनही वेगवेगळ्या बाजूने आपलं बल वापरत आहे. त्यामुळे या ठिकाणी कमी भरती आली आहे. पातळी कमी दिसणार तुम्हाला, हे समजून घ्या. म्हणून या ठिकाणी पातळी कमी आहे, हे लक्षात घ्या. भांगाची भरती ओहोटीची पातळी कमी असेल. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटी सरासरीपेक्षा मोठी असते. हे तुम्हाला कळलं असेल. आता समोर बघूया. या दोनही आकृती तुम्हाला पुन्हा दाखवण्याचं कारण काय? हे एकाच वेळा दाखवण्याचं कारण आहे की यामधलं तुम्हाला फरक कळावं आणि ते नेहमीसाठी तुमच्या लक्षात राहावं. म्हणून माहित आहे का तुम्हाला भरती ओहोटीची कक्षा
भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. बघा, भरती ओहोटीची कक्षा कशाला म्हणतात? भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास भरती ओहोटीची कक्षा म्हणतात. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ 30 सेमी इतकी असते, परंतु किनारी भागात ही कक्षा वाढत जाते. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेमी असू शकते. जगभरातील सर्वाधिक कक्षा फंडीच्या उपसागरात आहे. ही कक्षा 1600 सेमी पर्यंत असते. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा खंबातचे आखात येथे आहे. ही सुमारे 1100 सेमी आहे. भरती ओहोटीचे परिणाम बघूया. लक्षात राहू दे, आपल्याला विचारले जाऊ शकते. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे, समुद्र किनारा स्वच्छ राहतो, कारण समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्याला या प्रकारची माहिती विचारल्या जाऊ शकते. लक्षात घ्या. बंदरे गाळाने भरत नाही. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात, हे सुद्धा लक्षात घ्या. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. बघा, हे सुद्धा लक्षात घ्या. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकते. बघा, या प्रकारचे नुकसानही आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. भरती ओहोटीमुळे तीव्रीची वने, किनारी भागातील जैवविविधता इत्यादीचा विकास व जतन होतो. ही भरती ओहोटीचे परिणाम आपल्यासाठी महत्वाचे आहे. आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकते, म्हणून लक्षात घ्या. समुद्र किनारी भागातील लोकांना याबद्दल माहिती असते, पण किनाऱ्यापासून दूरवर राहणाऱ्या लोकांना याबद्दल तेवढी माहिती राहत नाही. म्हणून हे तुम्ही 1-2दा वाचा, म्हणजे तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहील. आता आपण भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते याबद्दल माहिती बघूया. भरती ओहोटीची प्रक्रिया सातत्याने घडत असते. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते, हे लक्षात घ्या. भरतीची कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओहोटीची सुरुवात होते, तसेच पूर्ण ओहोटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होते. पुढील विवेचनात वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे, हे लक्षात घ्या. आकृती 3.9 पहा. भरतीची वेळ दररोज का बदलते हे तुमच्या लक्षात येईल. ही आकृती 3.9 भरतीची वेळ रोजच्या रोज का बदलते. या आकृतीमध्ये काही माहिती दिली आहे. बघा, इथे चंद्र 1, चंद्र 2 आणि चंद्र 3 या ठिकाणी पृथ्वीची गती दिली आहे. बघा, 1 डिग्रीला किती 4 मिनिटे आणि 12 डिग्री 30 मिनिटाला किती 50 मिनिटे. या आकृतीवरून आपल्याला समजणार नाही. या आकृतीच्या खाली या आकृतीबद्दल माहिती दिली आहे, ते बघूया आपण. त्यामुळे आपल्याला ही आकृती समजायला येईल. आकृतीमध्ये पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. बघा, हा क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने या ठिकाणी भरती येईल. पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. ड हा बिंदू पृथ्वीवर क या बिंदूच्या प्रतिबाधी स्थानावर असल्याने तेथे देखील त्याच वेळी भरती येईल. आपण बघितलं होतं, विरुद्ध बाजूला सुद्धा भरतीच येईल. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. बघा, हे लक्षात घ्या. हा क बिंदू या ड या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल? 12 तास. हेच दिलं आहे इथे. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. 12 तासानंतर. आता गणिताची भाषा समजा. 12 तासानंतर म्हणजे काय? 12 तास पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे इथे काहीतरी 1 मिनिट किंवा 2 मिनिट कितीही असू शकते, पण 12 नंतर येईल, हे लक्षात घ्या. या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो. क हा बिंदू ड या ठिकाणी जाण्यासाठी 12 तास का लागते? कारण बघा, पृथ्वी एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागते? 24 तास लागते. आणि आपल्याला इथे अर्धाच भाग पूर्ण करण्यासाठी किती लागेल मग? 24 चे हाफ 12. हे कळलं असेल 12च का लागत आहे. आता हे कळलं असेल. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. 180 डिग्री. हे काय आहे 180 डिग्री? तर बघा, पृथ्वीवर किती रेखावृत्त आहे? 360 रेखावृत्त आहे. आणि 360 रेखावृत्त फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 360 रेखावृत्त फिरण्यासाठी 24 तास लागतो. आणि 360 चे अर्धे किती? 180. तर वेळ किती लागेल? 12 तास लागेल. हेच दिलं आहे 12 तास. म्हणजेच काय 180 फिरण्यासाठी 12 तास लागेल. समोरचं बघूया. आणि तो पुन्हा मूळ जागी 24 तासानंतर येईल. तो म्हणजे काय? क हा बिंदू. क हा बिंदू पुन्हा याच ठिकाणी येण्यासाठी किती वेळ लागेल? 24 तास. पूर्ण वर्तुळ बघा 360 डिग्री. याच प्रकारचा बदल ड या प्रतिपादित बिंदूबाबतही घडेल. म्हणजेच काय? बघा, हा ड हा बिंदू या ठिकाणी येण्यासाठी 12 तास लागेल आणि पुन्हा
हा त्याच जागी जाण्यासाठी 24 तास लागेल. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट समजून घ्या, ही पृथ्वीची पूर्व बाजू आणि ही पृथ्वीची पश्चिम बाजू. पृथ्वीच्या पूर्वेकडे एक ठिकाणाला क या बिंदूने दर्शवलं आहे, तर पश्चिमेकडील एका ठिकाणाला ड या बिंदूने दर्शवलं आहे. हे दोनही बिंदू विरुद्ध आहे एकमेकाच्या. बघा या प्रकारे हा ड बिंदू 12 तासाने क या ठिकाणी जाईल, या ठिकाणी पूर्वेला जाईल. कसं काय पूर्वेला जाईल? कारण आपली पृथ्वी फिरत आहे या प्रकारे. म्हणून ड हा बिंदू, ड हा ठिकाण पूर्वेला जाईल क या ठिकाणी. बघा या ठिकाणी दिला आहे. क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासानंतर येईल. बघा अतिशय महत्वाचं, लक्ष देऊन बघा. जेव्हा ड बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा ड बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही, हे बघूया आकृतीत. बघा हा ड बिंदू या क ठिकाणी आला तरीही या ठिकाणी भरती येणार नाही असं म्हटलं आहे. कारण याचं बघूया आपण. बघा कारण या दरम्यान 12 तासात चंद्र देखील थोडा पुढे गेलेला असेल. थोडा म्हणजे किती? 6 डिग्री 15 मिनिटे तो पुढे गेलेला असेल. म्हणून ड बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे 25 मिनिटे जास्त लागतील. आपण सुरुवातीपासून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा पृथ्वीवरील क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. बघा इथे काय म्हणताय? क हा बिंदू चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल. या ठिकाणी हा क बिंदू समोर हा चंद्र आहे, त्यामुळे या ठिकाणी भरती आली. आता बघा 12 तासामध्ये हा ड बिंदू क या ठिकाणी आला. आपण बघितलं होतं. बघा क हा बिंदू ड या ठिकाणी 12 तासात येईल. या ठिकाणी ड बिंदू आहे, हे समजून घ्या. पण हा ड बिंदू जेव्हा 12 तासात या ठिकाणी आला, पण चंद्र समोर नव्हता. तर मग चंद्र कुठे होता? हा थोडासा समोर सरकला आहे या ठिकाणी. आता समोर का सरकला आहे चंद्र? कारण चंद्र पृथ्वीची प्रदक्षिणा करत आहे, त्यामुळे हा फिरत आहे पृथ्वीभोवती. मग ड या ठिकाणी भरती येईल का? नाही, कारण समोर चंद्रच नाही. आणि भरती कशामुळे येते? चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे येते. मग आता भरती कशी येईल? तर बघा चंद्र कुठे आहे? या ठिकाणी आहे. आणि आपला ड हे ठिकाण या ठिकाणी आहे. चंद्राच्या यानी भरती येण्यासाठी आपल्याला आणखी हा ड बिंदू समोर जावं लागेल. भरती येण्यासाठी या बिंदूला समोर सरकावं लागेल. किती? 6 डिग्री 15 मिनिटे समोर सरकावं लागेल. बघा या ठिकाणी भरती येईल. म्हणजेच या ठिकाणी आपले 12 तास कंप्लीट झाले होते. मग थोडंसं पुन्हाच वरती सरकण्यासाठी किती वेळ लागला? 6 डिग्री 15 मिनिटेच. म्हणजे या ठिकाणी दिला आहे. बघा चंद्र किती समोर गेला आहे? 6 डिग्री 15 मिनिटे. आपण मिनिटांमध्ये बघू. 6 डिग्री 15 मिनिटे तर किती होईल? बघा 6 डिग्री 1 डिग्री चंद्र समोर गेला तर किती मिनिटे होतील? 4 मिनिटे. म्हणजेच 6 गुणिला 4 किती येईल? 24. आणि हे डिग्री मधलं मिनिटे आहे, तर याचा 1 मिनिट होते. म्हणजेच पूर्ण वेळ किती लागला? 25 मिनिटे लागला. हे 6 डिग्री 15 मिनिटे समोर जाण्यासाठी. बघा हा ड हा बिंदू क पर्यंत येण्यासाठी किती वेळ लागला? 12 तास. आणि आणखी समोर जाण्यासाठी बघा या ठिकाणी किती वेळ लागला? 25 मिनिटे. आत्ताच आपण बघितलं होतं. या ठिकाणचा ड बिंदू जेव्हा 25 मिनिटे आणखी समोर गेला तेव्हा या ठिकाणी भरती आली, कारण चंद्र समोर होता. आता कळलं असेल तुम्हाला 12 तास 25 मिनिटे काय आहे हे. याबद्दलची माहिती बघूया आणखी आपण. 12 तास 25 मिनिटाबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा हे वाचावं लागेल. जेव्हा डी बिंदू क च्या जागी येईल तेव्हा तेथे भरती असणार नाही, कारण या दरम्यान म्हणजेच 12 तासात चंद्र देखील थोडा पुढे म्हणजेच 6 डिग्री 15 मिनिटे पुढे गेलेला असेल. म्हणून डी बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे 25 मिनिटे जास्त लागतील, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. म्हणून डी बिंदू चंद्रासमोर येण्यास सुमारे 25 मिनिटे जास्त लागतील. 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने, बघा आपण बघितलं होतं हे 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल, हे बघूया आपण. हा ड बिंदू 12 तासांनी या क बिंदू जवळ असेल आणि 25 मिनिटांनी आणखी थोडासा समोर गेलेला असेल या ठिकाणी. बघा हा क बिंदू मग 12 तासांनी कुठे असेल? या ठिकाणी असेल ड बिंदू जवळ.
आणि 25 मिनिटांनी कुठे असेल, आणखी थोडासा समोर असेल या ठिकाणी बघा D1 हे समजून घ्या. जेव्हा या ठिकाणी भरती येईल बघा, या ठिकाणी भरती येईल त्याच्या विरुद्ध बाजूलाही कसं येईल, काय येईल, भरतीच येईल विरुद्ध बाजूला सुद्धा. हेच बघितलं होतं आपण. 12 तास 25 मिनिटानंतर ड हा बिंदू चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल. आपण आताच बघितलं हे. क या ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल. त्यानंतर पुन्हा सुमारे 12 तास 25 मिनिटांनी क एक बिंदू चंद्रासमोर येऊन दुसऱ्या वेळी भरती अनुभवेल. त्याच वेळी ड ए या ठिकाणी ही भरती असेल. किनारी भागात दिवसातून 24 तासात साधारणतः 2 वेळा भरती व ओहोटी येते, हे लक्षात राहू द्या. किनारी भागात दिवसातून 24 तासात साधारणतः 2 वेळा भरती व ओहोटी येते. दोन भरतीच्या वेळेतील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटाचा असतो. हे आपण आत्ताच बघितलं आहे, लक्षात घ्या. दोन भरतीच्या वेळेतील फरक सुमारे 12 तास 25 मिनिटांचा असतो. आपल्याला हे विचारले जाऊ शकते, लक्षात घ्या. या ठिकाणी कृती दिली आहे, बघूया आपण. तुम्ही फक्त ऐका. पसरट आकाराचे एक मोठे भांडे घ्या. हे भांडे सपाट जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा. भांडे साधारणपणे भरेल एवढे पाणी त्यात घाला. या भांड्यातील पाण्यात लाटा निर्माण करायच्या आहे. भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा निर्माण करता येईल का, तसा प्रयत्न करा. तुम्ही कोणकोणत्या प्रकारे लाटा निर्माण करू शकाल. या ठिकाणी आपल्याला लाटाबद्दल माहिती सांगत आहे, बघूया आपण. लाटा गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की तुम्हाला त्यावर लहरी येताना दिसतात. अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते. वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्यांना लाटा म्हणतात. बघा, लाटा कशाला म्हणतात, वाऱ्यामुळे सागर जल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्यांना लाटा म्हणतात, हे लक्षात घ्या. लाटांमुळे सागराचे पाणी वर खाली व क्वचित मागे पुढे होते. या लाटा त्यांच्या सामावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात व त्या उथळ किनारी भागात येऊन फुटतात. सागराच्या पृष्ठभागावर लहान मोठ्या लाटा सतत निर्माण होत असतात. लाटांची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे. आकृती 3.10 बघा, ही आकृती बघा 3.10 किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा दाखवल्या आहे या आकृतीमध्ये. लाटेची रचना बघूया. वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो. बघा, वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते. बघा या ठिकाणी या प्रकारे वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट असा भाग तयार होतो. बघा या ठिकाणी खोलगट भाग तयार झाला आहे. वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो. लाटेच्या या उंच भागाला शीर्ष, बघा लाटेच्या या उंच भागाला काय म्हणते, शीर्ष म्हणते व खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. बघा या ठिकाणी दिला आहे द्रोणी, खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. बघा, मोठ्या लाटांची निर्मिती कशी होते, वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते. बघा, हे शीर्ष आणि हे द्रोणी यांच्यामधील उभे अंतर हे लाटेची उंची असते. या ठिकाणी दिला आहे बघा, लाटेची उंची. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते. तर दोन शीर्षादरम्यानची किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते, हे लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, दोन शीर्षादरम्यानचे अंतर लाटेची लांबी आणि दोन द्रोणी दरम्यानचे अंतर सुद्धा लाटेची लांबीच असते. या ठिकाणी दिला आहे. लाटेची लांबी, उंची व लाटेचा वेग हे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात, हे लक्षात घ्या. लाटांची गती बघूया. सागरी किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात. एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रात लांबवर टाकली तर ती वस्तू लाटेबरोबर तेथेच वर खाली होत राहते, ती किनाऱ्याकडे येत नाही. याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही, म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते, हे लक्षात घ्या. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे, हे लक्षात घ्या. लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे, वारा हे आहे. पण काही वेळा सागर तळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखीमुळे देखील लाटा निर्माण होतात. उथळ किनारी भागात अशा लाटांची उंची प्रचंड असते, त्या अत्यंत विध्वंसक असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. अशा लाटांना सुनामी असे म्हणतात, हे लक्षात राहू द्या. यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे. 2004 मध्ये सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्याचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशालाही बसला होता. लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते, हे लक्षात घ्या. लाटांमुळे काय काय होऊ शकते, तर लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. हे नेहमी लक्षात ठेवा.
सागर सानिध्य असलेल्या प्रदेशात भूकंप झाल्यास किनारी भागात सुनामीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी किनारी भागापासून दूर जाणे किंवा समुद्र किनाऱ्यापासून उंचावर जाण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे जीवितहानी टाळता येते. मी आणखी कोठे आहे म्हणजेच काय? तर आपण या पाठामध्ये जी माहिती बघत आहोत ती माहिती आणखी कोठे आहे? तर बघा, 6वीच्या सामान्य विज्ञानच्या पुस्तकातील ऊर्जा साधने या पाठामध्ये आहे. 9वीच्या भूगोलच्या पुस्तकातील अंतर्गत हालचाली या पाठामध्ये आहे आणि सामान्य विज्ञानाच्या 6वीच्या पुस्तकामधील ऊर्जेची रूपे या पाठामध्ये आहे. समोर बघूया. माहित आहे का तुम्हाला? या ठिकाणी काही माहिती दिली आहे. बघूया आपण. सागर किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीच्या वेळेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यासाठी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे. या वेळा माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्या त्या दिवसाची तिथी माहीत असणे आवश्यक आहे. तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते, हे लक्षात घ्या. तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते. उदाहरणार्थ तुम्ही सागर किनारी चतुर्थी या तिथीच्या दिवशी आहात. चतुर्थी म्हणजे चौथा दिवस. त्याच्या पाऊणपट म्हणजे 3. याचाच अर्थ त्या दिवशी दुपारी 3 वाजता व पहाटे 3 वाजता पूर्ण भरती असेल आणि त्याच्या साधारण 6 तास पुढे म्हणजेच रात्री 9 व सकाळी 9 वाजता पूर्ण ओहोटी असेल. स्थलकालानुसार यात थोडाफार बदल होऊ शकतो. भरती ओहोटी बरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकाशी चर्चा करून मगच समुद्रात खेळण्याचा आनंद घेतला पाहिजे. अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती ओहोटीच्या वेळा सांगा. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. ही माहिती समजली असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. या ठिकाणी आपला हा पाठ संपतो. बघा, या ठिकाणी जोड्या लावून साखळी बनवायला सांगितली आहे. लाटा दिल्या आहे. लाटा कशामुळे निर्माण होते? वाऱ्यामुळे. आणखी भूकंप व ज्वालामुखीमुळे देखील निर्माण होतात लाटा. आणखी इथे बघा, केंद्रोत्सारी प्रेरणा हे कशामुळे निर्माण होते? परिवलनामुळे. आणि परिवलनामुळे काय होते बघा, वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. या प्रकारच्या साखळ्या बनवायच्या आहे. आणखी या 3 साखळ्या तुम्ही बनवून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भौगोलिक कारणे सांगा. भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. याचं कारण काय? कारण चंद्र सूर्यापेक्षा जास्त जवळ आहे, म्हणून पृथ्वीवर चंद्राचा गुरुत्वाकर्षण बल जास्त परिणाम करतो. काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो. या ठिकाणी आपण थांबूया. भरती ओहोटीवर तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.